विद्यार्थी मित्रांनो, TR गुरुजी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप 8वी 2021 मधील झालेला तृतीय भाषा म्हणजेच इंग्लिश या विषयाचा पेपर आपण डिस्कस करणार आहोत. बघा, सुरुवातीलाच पॅराग्राफ दिलेला आहे. तो पॅराग्राफ तुम्ही व्यवस्थितपणे रीड करून त्या खालील प्रश्न हे रीड करायचे आहेत. पहा, पहिला प्रश्न आहे, द रायटर सॉ हिज फर्स्ट टायगर ॲट द एज ऑफ. याचा आन्सर, करेक्ट आन्सर आहे थर्ड. बघा, पॅराग्राफमध्ये पहिले सेंटेन्स आहे, आय वॉज द 19 वेन आय सॉ माय फर्स्ट टायगर इन द वाईल्ड. बघा, त्यावेळेस त्या रायटरचं वय हे 19 होतं. पुढचा प्रश्न पाहूया. Choose the correct two option. Where did the boy notice the cute tiger? बघा, त्याने कुठे नोटीस केलेलं होतं, तर त्याचं करेक्ट जे ऑप्शन आहे ते फर्स्ट अँड थर्ड हे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न आहे, चूज टू करेक्ट ऑप्शन. हु वॉज द ट्रेन टू ट्रॅक द टायगर्स. इथे बघा, त्याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते फर्स्ट एलिफंट अँड सेकंड द माउट हे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. Choose the correct option. The climate of Chennai is hotter than the climate of Bangalore. In above sentence, the comparison is about. बघा, इथे कंपॅरिझन कशासाठी केलेलं आहे हे तुम्हाला इथे विचारलेलं आहे. पहिला ऑप्शन आहे चेन्नई, दुसरा आहे बँगलोर, तिसरा आहे सिटी आणि तिसरा आहे क्लायमेट ऑफ द सिटी. याचं करेक्ट जे ऑप्शन आहे ते आहे क्लायमेट ऑफ द सिटी. कारण तुम्हाला ह्या सिटीचं क्लायमेट विचारलं असल्यामुळे क्लायमेटचं कंपॅरिझन आपल्याला द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 5. लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर ऑफ क्लॉक अँड फाइंड आउट वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. इथे बघा, समोर तुम्हाला क्लॉक दिलेला आहे. त्यानुसार द क्लॉक शो, घड्याळ तुम्हाला काय दाखवत आहे, तर याचं जे करेक्ट ऑप्शन असणार आहे ते थर्ड, 1:15. पुढचा प्रश्न पाहूया. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. द सायंटिफिक स्टडी ऑफ मेटल अँड देअर युजेस मीन्स. इथे बघा, याचं करेक्ट जे ऑप्शन आहे ते ऑप्शन क्रमांक सेकंड, मेटॅलॉजी हे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. फाइंड आउट द वर्ड विच इज रिलेटेड टू पार्ट्स ऑफ प्लांट, लीव्स, फ्लावर, स्टेम. याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते बार्क हे याचं करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ अंडरलाईन फ्रेज. इथे बघा, दिलेल्या स्प्रँग अप या फ्रेजचं तुम्हाला योग्य ते मिनिंग किंवा योग्य ते अर्थ आपल्याला या ऑप्शनद्वारे सिलेक्ट करायचा आहे. याचा जो करेक्ट ऑप्शन आहे तो आहे चीअरफुल. पुढचा प्रश्न पाहूया. Read the following response in the following web. Choose the correct alternative. इथे बघा, तुम्हाला वेब दिलेले आहे. वेब म्हणजे थोडक्यात आपल्याला ह्या दिलेल्या ऑप्शनचे
रिलेटेड वर्ड आपल्याला इथे लिहायचं आहे. नेमकी कशाविषयी हे आपल्याला संबंधित शब्द दिलेले आहेत त्याचा संबंध आपल्याला इथे लिहायचा आहे. दॅट्स बॅड, दॅट्स सो सॅड, दॅट्स टेरिबल, सॉरी टू हिअर दॅट. याचा जो ऑप्शन आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 मीन्स बॅड न्यूज. तर बघा इथे जी बॅड न्यूज असते ती बॅड न्यूज ही सॅड पण असते, ती बॅड असते, सॉरी टू हिअर दॅट पण असते आणि टेरिबल पण असते. त्यामुळे याचं करेक्ट ऑप्शन हे 4 असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. व्हॉट इज इट? विच बिगिन विथ टी, एंड विथ टी अँड हॅज इन इट. म्हणजे बघा आपण अशी कोणती गोष्ट आहे की तिची सुरुवात टी ने होते, एंड टी ने होतो आणि आपण ती गोष्ट ती सुद्धा आपण त्या गोष्टीमध्ये आपण इन इट घेतो. याचाच अर्थ आपण जे करेक्ट ऑप्शन असणार आहे ते ऑप्शन क्रमांक हे 2 असणार आहे, टी पॉट. पुढचा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट ऑप्शन. व्हॉट इज नेम ऑफ द स्टोअर. इथे बघा नॉलेज स्टोअर याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे. पुढे पाहूया. हाऊ मच डिस्काउंट वी गेट ऑन पेन, पेन्सिल एक्सेट्रा. इथे बघा पॅरेग्राफमध्ये आपल्याला डिस्काउंट विषयी माहिती दिलेली आहे. इथे बघा नो डिस्काउंट म्हणजेच आपल्याला कोणत्याही प्रकारचा डिस्काउंट ह्या आपल्या पेन पेन्सिलवरती भेटलेला नाहीये, त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन हा 3 असणार आहे. पुढे बघा पुढचा प्रश्न. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. फाइंड आउट द ऑब्जेक्ट अँड इट्स कलर फ्रॉम द ग्रीड. इथे बघा आपल्याला करेक्ट ऑप्शन हा ओळखायचा आहे आणि याचं करेक्ट जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 1 आहे, ॲपल रेड. इथे बघा करेक्ट आपल्याला ग्रीड मध्ये तयार होत आहे. ॲपल हा रेड कलरचा आहे. दोन्ही आपल्याला ह्या ग्रीड मध्ये सापडतात आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक हे पहिलं हे त्याचं करेक्ट असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. Choose 2 options from the following tree diagram of wrong pairs. इथे बघा चुकीचे पेअर्स आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहेत. याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते फर्स्ट अँड थर्ड हे याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. बघा मॉर्निंग ही फ्रेश असते, आफ्टरनून ही ब्राईट असते, परंतु इव्हिनिंग आणि नाईट ही तिन्हीही नसते आणि व्हाईट पण नसते, त्यामुळे ऑप्शन क्रमांक फर्स्ट आणि थर्ड याचं करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर अंडरलाइन वर्ड. रुबीज टीचर सजेस्टेड टू प्रॅक्टिस अ लॉट ऑफ एक्सरसाइजेस. इथे बघा इट वॉज अ गुड ॲडव्हाइस. ॲडव्हाइसच्या खाली अंडरलाइन असल्यामुळे ॲडव्हाइस हे काय म्हणून आलेलं आहे, तर ऑप्शन मध्ये आहे बघा नाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब. याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते नाउन म्हणून आलेलं आहे, कारण की नेहमी लक्षात ठेवा की ॲडजेक्टिव्ह हा नाउनच्या अगोदर येत असतो, त्यामुळे इथे ॲडव्हाइस हे नाउन म्हणून आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चूज द अल्टरनेटिव्ह. Which word is wrongly used in the following questions? Do she recognize her childhood friend? इथे बघा जो wrongly जो यूज करण्यात आलेला शब्द आहे तो आहे do. पुढचा प्रश्न घेऊया. क्वेश्चन क्रमांक 17. Read the following sentence and find out the type of sentences. Choose one
करेक्ट आन्सर. सांचो पांजा सेड गॉड ब्लेस मी. इथे बघा हे दिलेलं वाक्य शेवटला एक्सक्लेमेशन मार्क आहे, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की एक्सक्लेमेटरी सेंटेन्सच्या शेवटी नेहमी एक्सक्लेमेशन मार्क असतं, त्यामुळे याचं करेक्ट ऑप्शन हे 2 असणार आहे. इथे बघा इम्परेटिव्ह जे सेंटेन्स आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स जर ओळखायचं असेल तर वाक्याची सुरुवात ही नेहमी व्हर्बने होत असते. तर इंट्रोगेटिव्ह ची सेंटेन्सची सुरुवात ही नेहमी प्रश्नाने होत असते, किंवा येस नो टाईपचे जर सेंटेन्स असतील तर आपल्याला टू बीची रूप, टू डूची रूप, टू हॅवची रूप या रूपाने या प्रश्नाची सुरुवात होत असते. आणि ॲसर्टिव्ह हे सरळ एक विधानवार्ते वाक्य असतं. पुढचा प्रश्न पाहूया. Choose the correct alternative to complete the sentences. The Sakshi and her friends have a lot of homework to complete, so they not come to party. इथे बघा आपल्याला जो योग्य पर्याय आहे तो थर्ड म्हणजेच मे नॉट कम टू पार्टी याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. बघा पुढचा प्रश्न आहे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग सिंपल पास्ट टेन्स, चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. इथे बघा सिंपल पास्ट टेन्स आपल्याला सेंटेन्स आपल्याला हे करायचंय. इथे बघा सिंपल पास्ट टेन्सचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ गर्ल कॉल्ड अलिन्स्का डॉट डॉट विथ हर पेरेंट्स अँड बेबी ब्रदर्स. इथे बघा आपल्याला सिंपल पास्ट टेन्स करायचं असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 जे क्रियापदाचं दुसरं रूप इथे दाखवत आहे, त्यामुळे जे करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. फाइंड आउट द सेंटेन्स विच इज नॉट इन ॲक्टिव्ह व्हॉइस, चूज द करेक्ट ऑप्शन. इथे बघा चेंज द व्हॉइस याचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस, दुसरा आहे पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, आणि पॅसिव्ह व्हॉइसचं आहे ते म्हणजे सब्जेक्ट प्लस टू बीचं रूप प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट बाय प्लस ऑफ ऑब्जेक्ट असं याचं कन्स्ट्रक्शन आहे. इथे बघा ऑप्शन क्रमांक आपल्याला 1 आणि 3 आणि 4 हे तीनही आपल्याला हे पॅसिव्ह व्हॉइसचे दाखवत होते. प्रश्न काय आहे, विच इज नॉट इन ॲक्टिव्ह व्हॉइस, म्हणजे फक्त आपल्याला आय सॉ हिम ओपनिंग अ बॉक्स हा फक्त ॲक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहेत आणि बाकीचे उरलेले हे पॅसिव्ह मध्ये आहेत. बघा पुढचा प्रश्न पाहूया. कंप्लीट द सेंटेन्स युजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. द टीचर सेड द अर्थ डॅश डॅश अराउंड द सन. जे करेक्ट ऑप्शन असणार आहे ते गोज असणार आहे. कारण की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये नेहमी त्रिकालबाधित सत्य असणारे जे गोष्टी आहेत ते घडणाऱ्या ते नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हे यूज करत असतात, आणि त्यामुळे आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 हा इथे योग्य उत्तर आहे याचं. पुढे बघा छोटासा पॅराग्राफ आहे. विकिपीडिया इज इझिली अवेलेबल ॲट डॉट डॉट. इथे बघा विकिपीडिया हा आपल्याला नेटवरती अवेलेबल असतो. पुढे बघा द इन्फॉर्मेशन ऑन विकिपीडिया इज डॅश डॅश. बघा जे आपल्याला माहिती असते ती विकिपीडियाची ती आपल्याला इन द फॉर्म ऑफ आर्टिकल मध्ये आपल्याला भेटत असते.
पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट ऑप्शन. ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड. इट्स अन एसेस टुवर्ड्स सक्सेस. द स्लोगन इज रिलेटेड टू. हे स्लोगन हे कशाविषयी आहे, ते ही रीडिंग विषयी आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे. चूज द करेक्ट ऑप्शन. बीना सेंट मेसेज. हाऊ वॉज युअर एक्झाम? शी गॉट अन आन्सर इझी. कॅन यू गेस द मिनिंग? बघा इथे शॉर्टकटमध्ये इज हेड असं दिलेलं आहे. त्याचं जे लॉंग फॉर्म आहे किंवा त्याचा शब्द आहे तो इझी आहे. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच स्कॉलरशिपची परीक्षा ही खूप जवळ आलेली आहे. त्यामुळे झालेल्या क्वेश्चन पेपर आहेत, झालेल्या बोर्डाचे क्वेश्चन पेपर आहेत, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि आपले स्कोर वाढवण्यासाठी त्याची नक्कीच मदत होईल. पुढच्या व्हिडिओसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा. धन्यवाद.